भारताला सर्जनशील महासत्ता करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. भारताला सर्जनशील महासत्ता करणार असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथे काल 1 मे 2025 हे आयोजन करण्यात आलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समिटचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल CP राधाकृष्णन, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, केंद्रीय राज्यमंत्री L मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. आजच्या डिजिटल युगात आशय म्हणजेच कंटेंट हे सर्वात वेगानं पसरत आहे आणि महाराष्ट्र या सर्जनशील क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे. ही परिषद केवळ एक घटना नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली चळवळ आहे. राज्य सरकार ॲनिमेशन, गेमिंग, म्युझिक आणि डिजिटल माध्यमांना चालना देण्यासाठी अनुकूल धोरणे राबवते आहे. मुंबईतील 500 एकरच्या फिल्म सिटीला नव्या पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टममध्ये रूपांतर करण्याचं काम सुरू आहे. यातील 120 एकरमध्ये माध्यम आणि करमणूक शहर उभारण्यात येणार असून ॲनिमेशन, VFX या आणि गेमिंगसाठी हे केंद्र असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार करता आहेत, जवळपास त्या ठिकाणी ते देखील 2000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे. एकूणच आज आपण जवळपास 8000 कोटी रुपयाचे MOUs या ठिकाणी केलेले आहेत. पण महत्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे MOUs आहेत की जी निश क्षेत्र आहे, जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वेव्ज हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांची या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत, ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. फिल्म सिटीची जी करार आहे बेसिकली फिल्म सिटी कारण आपल्याकडे चित्रनगरी आहेच. आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाही आहे, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंग पासून प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टी करता इकोसिस्टम त्या ठिकाणी असते. सर, तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितलेल्या आहे त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील. म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत. आतापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे, कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं, त्याचा खर्च खूप होता. पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार. ज्या पद्धतीने यजमानपद आपल्याकडे होतं पुढच्या काळात पण राहणार असं सांगितलं गेलेलं आहे. बेसिकली याचा बेनिफिट जो अपेक्षित आहे तो भाषण होईल असं दिसतं तुम्हाला. म्हणजे 1000 कोटी सांगतात आपण त्यापेक्षा अधिक होईल ठीक आहे. कालपासनं मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही AVGCची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत, कंटेंटचं कन्झम्पशन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या वेव्हजमुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत आणि मुंबई या AVGCच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली आहे. सर, दुसरीकडे AI वगैरे जे सॉफ्टवेअर वगैरे येत आहेत त्या संदर्भामध्ये काही वेगळे बोलणी झाली आहेत का? AIचे सॉफ्टवेअर आहेत त्यामुळे ऑपरेशन जे सॉफ्टवेअर आणखी त्या सगळ्या संदर्भात याच्यामध्ये AIच आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये
प्रत्येक गोष्टीत आपल्याला एआयचा वापर दिसेल. त्यामुळे ही सगळा हा जो इकोसिस्टम आहे, इकोसिस्टमच एआय पॉवर्ड इकोसिस्टम आहे. जसं आता आपण जे 2 स्टुडिओज आता अनाऊन्स केले, हे दोन्ही स्टुडिओज एआय पॉवर्ड स्टुडिओज आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.